नमस्कार. AB मराठीमध्ये मी समाधान काळे आपलं स्वागत करतो आहे. पोटाचं खळगं भरण्यासाठी जी कष्ट करावं लागतात, ज्या वेदना सहन कराव्या लागतात आणि ते करूनही घरात असणाऱ्या 2 मुलांच्या पोटाचं खळगं भरता येत नाही म्हणून काबाड कष्ट करणारे आई वडील आणि माझ्या लहान भावाचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून स्वतःचं करिअर पणाला लावून स्वतः शिक्षण अर्ध्यावरती सोडत असलेला भाऊ आणि या सर्व माझ्या कुटुंबियांचं जे दुःख आहे, जे कष्ट आहे, त्याला कुठेतरी मला फळ आणायचं आहे म्हणून काबाड कष्ट करणारा आणि ध्येयानं प्रेरित झालेला एक पोरगा आणि पाठीमागं राहायला आत्तासुद्धा असणारं त्या ठिकाणी पालापाचोळ्याचं छप्पर. अशा परिस्थितीमध्ये जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंत्याची पोस्ट ज्याला निघलेली आहे असा विनोद समाधान बागल आणि संपूर्ण कुटुंबीय माझ्याबरोबर आहे. त्यांच्याशी आपण आत्ता संवाद साधणार आहोत. विनोद, खरं तर तुझं खूप खूप अभिनंदन. हे सगळं 18 विश्व दारिद्र्य गावाकडचा हा सगळा प्रवास आणि आत्ता जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंत्याची पोस्ट पहिल्याच प्रयत्नात तू घेतले. काय सांगशील, हा प्रवास कसा होता, कसा हा प्रवास झाला? प्रवास हा अवघड होता, पण माझ्या इच्छाशक्ती चांगली होती. म्हणजे मला गायडन्स मोठ्या भावाचा जो गायडन्स होता किंवा त्याचे जे ड्रीम्स होते ते मला कुठं तर हे करण्यास प्रवृत्त करत होते. एक सांगायचं म्हणजे की मला खूप आवड पण झाली होती एज्युकेशनबद्दल. ते पण एक मोठा फॅक्टर होता की मला ह्या क्षेत्रात यायचं. अशा 2-3 गोष्टींचा म्हणजे ॲक्च्युली मला ह्या पोस्ट हवीच होती, बस हेच फायनल आहे आणि ह्याच्यासाठीच प्रयत्न करायचे. दुसरा कुठला ऑप्शन ठेवला नव्हता मी. मला हेच करायचं. त्यामुळे मला कदाचित एक वन रूट असल्यामुळे कदाचित मी हे पहिल्या अटेम्प्टला काढू शकलो असेल. कसं प्राथमिक शिक्षण कशा परिस्थितीत झालं, आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, कसं शिकला? प्राथमिक शिक्षणमध्ये मला शिक्षणाबद्दल एवढी काय रुची नव्हते. असंच कॉमन नॉर्मल विद्यार्थी होतो. पण नंतर जसं की 9वी-10वीच्या वेळेस भावाच्या अभ्यासामुळे माझ्या अभ्यासावर फरक पडला त्याच्यामुळे. आणि नंतर मला असं की गणित विषयाबद्दल जास्त आवड असल्यामुळे त्याचा जो रिझल्ट येईल त्यात मला ते पॉझिटिव्ह दिसायला लागलं की माझ्यामध्ये काहीतरी आहे जे की काहीतरी ह्या म्हणजे एज्युकेशन रिलेटेड की चांगलं आहे, माझ्यामध्ये काहीतरी आहे असं कन्सेप्शनल थोडंसं. मग नंतर मी त्याचा जो आवड आहे ती दुसऱ्यात मला ते हळूहळू ऑल सब्जेक्ट आवडायला लागले. त्यात मला 10वीला चांगले पर्सेंटेज झाले. नंतर भाऊला मी प्रत्येक कंडिशनमध्ये मी माझ्या भावाला फॉलो करतो. म्हणजे माझा आयडॉल कोण असेल तर भाऊ आहे. मग त्यानं डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं तर मी पण त्याच्या मागं डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. मग नंतर डिप्लोमा हा मी इथून न्यू 17 कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी येथून कंप्लीट केला, जे की 2017ला झाला. तर तिथे खूप चांगलं एज्युकेशन भेटलं मला. चांगलं म्हणजे कन्सेप्शनल नॉलेज वगैरे भेटलं. त्यामुळे मला कुठं असं टेक्निकली अडचण आली नाही. नंतर मी ग्रॅज्युएशनसाठी पुणे येथे जाणं हे म्हणजे एक विचाराची गोष्ट होती की जायचं ना जायचं. कारण की तुम्हाला माहीत आहे की एवढे अवघड सिच्युएशन आहे की इंजिनिअरिंगला फीज वगैरे एवढी आहे आणि आमची परिस्थिती बघता एवढं शक्य नव्हतं. तरी पण मी असं काही म्हणजे घरच्यांना असं विचारलंच नाही की काय माहीत होतं ते आपल्यासाठी करणार आहेत. त्यामुळं मी एवढं काय ते नाही केलं. जस्ट जायचं आहे म्हणलं, ते म्हणले ओके जा, बघतो आम्ही भाऊ होता सोबत. असेच एकंदरीत कुठे अडचण नाही आली. पोस्ट निघले आणि आता माझ्यासोबत त्या आईच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू आहेत. का एवढा मोठं पोरगा अधिकारी झाल्यानं आत्ता का अश्रू आहेत डोळ्यात? ह्या माझ्या आनंदाश्रू आहेत. माझ्या कष्टाला यश मिळालं आणि ती माझ्या मुलानं उंच झेप घेतली या भरारीचा मला खूप खूप आनंद होत आहे. म्हणून माझ्या आनंदाश्रू आहेत. काय कष्ट त्यावेळी शिकवताना पडले, कशा परिस्थितीत ही पोरं शिकवली? अशी आमची परिस्थिती इतकी बिकट होती की मुलांना माझ्या सायकलसुद्धा मिळाली नाही. कॉलेजला जाताना पायी चालत किंवा गाडीला दुसऱ्याचे हात करत करत रस्त्याने ती कॉलेजपर्यंत टप्प्याटप्प्याने पोचलेत. आणि इतकं त्यांना आईवडिलांच्या कष्टाचं जे हे वाटत होतं, दुःख वाटत होतं, पाठीमागं कसा पैसा कमवते त्यांनी कसा आम्हाला पैसा पुरवते त्या पैशाचं आपण चीज करून दाखवावं आणि त्याचं काय तर फळ आईवडिलांना द्यावं ही इच्छा व्यक्त करून त्यांनी पुढचं पाऊल उचललं आणि त्यात त्यांना यश मिळालं. ह्यातच मी खूप आनंदी आहे. काय अडचणी आल्या पोरांना? कधी फी देता आली नाही किंवा पैशासाठी त्याचं तशा खूप अडचणी आल्या आम्हाला, पण त्यातनं पण प्रयत्न एकतर मी माझ्या पांडुरंगचरणी नम्र होऊन त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि सद्गुरुकृपा माझ्यावर कृपादृष्टी झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने
मला कुठंच उणीव बसली नाही. माझ्या कष्टाला यश मिळत गेलं आणि मी कितीतरी काबाड कष्ट केलं, पण त्यात सामर्थ्य पुरवणारे मला भेटले होते भगवंत, म्हणून त्यांच्या आशीर्वादाने माझी ही उंच झेप भरारी घेतलेली आहे. काय भावाचा हा संघर्ष होता, मोठा भाव म्हणून नेहमी पाठीशी राहिला. आता पोस्ट निघले पण डोळ्यात तुझे अश्रू आहेत. आनंद वाटतो झाल्याबद्दल. पण अश्रू काय आहेत डोळ्यात आता? तुझं करिअर तू त्याच्यासाठी पणाला लावलं, बीटेक असताना सुद्धा त्याच्या बोलण्यातून आलं. काय सांगशील? त्याचा डिप्लोमा झाल्यानंतर त्याची क्वालिटी समजली होती. त्यात तो सिव्हिल होता. सिव्हिलला गव्हर्नमेंट जागा जास्त आहेत म्हणजे ॲक्च्युली सध्याला, म्हणजे डिप्लोमानंतर पण खूप जागा आहे त्या. डिप्लोमाला कसं झालं, फर्स्ट इयरला मी मेकॅनिकलला घेतलं 10वी नंतर. मला लहानपणापासूनच थोडा बऱ्यापैकी होतो आणि माझं इंग्लिश पण चांगलं होतं. मग मी मेकॅनिकलला डिप्लोमाला घेतलं. तेव्हा मग मी फर्स्ट इयरला तिथं मग चांगले मार्क घेऊन मी टॉपर असायचो कॉलेजमध्ये. मग त्याचंच त्याला वाटायचं मी पण भावासारखं काय तर करावं. मग त्याला पण डिप्लोमाच घेतलं. घ्यायच्या टायमाला काय झालं, म्हणजे हा म्हणायचा मला मेकॅनिकलच घ्यायचं आहे. मग वडिलांनी एक आमचे फर्स्ट इयरचे केमिस्ट्रीचे सर होते, शिंदे सर म्हणून, त्यांनी काय केलं, त्यांचा डिसिजन होता की दोघं एका ब्रँचला नको. मग काय केलं, मला हा घरी पहिल्यांदा सांगितलं मला घ्यायचं आहे तर तुझ्याबरोबर मेकॅनिकलला घ्यायचं आहे. तर मग असं ठरवून गेलो. हो म्हटलं मी सांगतो. मला तिथं बोलवायला आला कॉलेजमध्ये गेल्यानंतर. म्हटलं असं पप्पा ते म्हणते सिव्हिलला घे. मग मी म्हटलं चल सांगतो मी. मग तिथं गेल्यानंतर मी चेंज झालो. मी म्हटलं तू सिव्हिललाच घे. मग तिथंच त्यांनी विकेटच केली माझी डायरेक्ट. मला म्हणजे काही बोलला स्टूलच नाही. माझा मोठा सपोर्टच ढासळला. त्यानंच माझी साथ सोडली तिथं. त्यामुळं मला मग सिव्हिलला घ्यायला लागलं. ॲक्च्युली शिंदे सरांना माझे मॅथ्सचे मार्क बघून त्यांना वाटलं की मी सिव्हिलमध्ये चांगला करेन असं त्यांना एक वाटलं. आणि दुसरं एक की एकच डिपार्टमेंटला असेल आणि कधी अपडाऊन असते ते एखाद्या डिपार्टमेंटचे ब्रँचचे, तर ते पण कॉम्पन्सेट होऊन जाईल त्यात. परिस्थितीसाठी त्यानं बोलता आलं की स्वतःचं करिअर तू त्याचे पणाला लावलं. स्वतः बीटेक असताना ते शिक्षण अर्ध्यावरती सोडलं आणि त्याला सपोर्ट केलं. एक मोठा भाव म्हणून आज आपण बघतोय कधी स्वतःच्या करिअरचा विचार मनात त्यावेळेस आला नाही का, किंवा याला सपोर्ट करून तू अर्ध्यावरती सोडलं? मी पण बीटेक कंप्लीट केलं, पण त्यानंतर आम्ही दोघं एका रूमवर जेवण बनवून खात होतो. दोघंही सेल्फ स्टडी करत होतो. हा लास्ट इयरला डिग्रीला होता. तेव्हा माझं एक इयर आधीच होतं. मी 2019ला पासआउट झालो बीटेक कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून. हा तिथं 2021ला पुण्यात लास्ट इयरला होता. आम्ही आकुर्डीला राहत होतो. एका रूममध्ये दोघं स्वतः बनवून खात होतो. वरण भात किंवा चपाती असं बनवून खात होतो दोघं. तेव्हा घरच्यांची एवढी परिस्थिती नव्हती की मेस लावून किंवा असं एवढे पैसे देऊ शकतील. ते आपलं बाजार ही करापुरते पैसे देऊ शकत होते. मग त्यात काय त्यानंतर पण अवघड, दोघांचे पण खर्चाचं अवघड व्हायला लागलं आणि त्यात लॉकडाऊन वगैरे अशा पण सिच्युएशन आल्या. ते पण एक व्ह्यू होता. घरच्यांनी सपोर्ट कधी कमी केला नाही. दोघंही शिकलो असतो तरी पण केला असता. पण अदर पण फॅक्टर होते. एकच असाच फॅक्टर नव्हता की पूर्ण माझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी केलंच ते होतंच. पण एक होतं की लॉकडाऊन ह्यामध्ये 2 वर्ष गेले. नंतर हे प्रेशर वाढत गेलं. नंतर दोघं ॲट अ टाईम परत शक्य होईना. अदर बोलणारे पण खूप आहेत. मग अदर इथं पण घरच्यांना सपोर्ट हवा होता. कारण की आता आपण थोडंसं एवढं पण सेल्फिश नसावं की त्यांचे कष्ट बघून आपण. मग त्यानंच तो डिसिजन घेतला की मी आता शेतीकडे जरा जास्त फोकस नाही करतो. त्यात पण त्यानं चांगलं केलं. आतापर्यंत शेतीत एवढं ॲग्रेसिव्हली करतो आहे की तो परफेक्टच आहे. तो कुठल्याही क्षेत्रात गेला ना तो 100% असणार ह्याची मला गॅरंटी आहे. कदाचित त्याचं म्हणजे तोच आता सक्सेस नाही असं एज्युकेशन रिलेटेड, तर त्याचं एकच रिझन असेल की त्याला मोठा भाव नाही. मी सक्सेस असण्याचं एकच रिझन आहे की मला मोठा भाव. हे पोरांनी सगळं कष्ट करून शिकवलं, तुमचा संघर्ष काय वाटतं? पोरगा आज अधिकारी झाले. मुलांची जिद्द आणि चिकाटी आणि प्रयत्न, ह्या प्रयत्नाला 100% यश आलेलं आहे. हां, मुलाच्या आईवडिलांनी मुलाकडे लक्ष देऊन त्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य मार्गाला दिशा दावणे ही आईवडिलाचं काम आहे. पहिला भाग हा. दुसरी गोष्ट, मुलांना जिद्द आणि शिक्षण जे आहे त्या क्षेत्रात पूर्ण झोकून, त्या क्षेत्राला पूर्ण ही झोकून देऊन अभ्यास करून तो
यशाचा शिखर गाठला पाहिजे. कष्ट कसं आहे ह्या पोरांसाठी शिकवताना काय काय कष्ट पडलंय? कष्ट आम्ही कामाला जात होतो काय खरी ॲक्च्युली प्रोसिजर कामाला जाऊन ह्यांना शिक्षणाचा खर्च आम्ही भागवत होतो. अधिक काय जनावर असायची दुधाचा पैसा यायचा काय दुधाचा पैसा अधिक ते कामाला येणारा पैसा अशावर त्यांचं डिप्लोमा पूर्ण केला. परत जरा शेतीतलं उत्पादन यायला लागलं त्याच्यावर आम्ही ह्यांचं पुण्याच शिक्षणाचा खर्च हँडल केला अशा पद्धतीनं. आणि त्यांनी बी जिद्द आणि चिकाटी सोडली नाही त्यामुळं खरं यश 100% मिळालेलं आहे. मग पोरगं सांगत होतं परिस्थिती नव्हती तेव्हा मकाची भाकर डब्याला ती न्यायची, चपाती करायला गव्हाचं पीठ नसायचं, त्यावेळेस आई म्हणून काळजावरती दगड ठेवून कसं हे सगळं सहन होतं? केलं परिस्थितीला ही तोंड देत देत केलं. पण का मुलं माझी जसं असेल तसं मकाची भाकरी आणि चटणी न्यायची आणि मेसचा डबा मित्रांचा आलेला मित्र नटून नटून खायची की तुमची चटणी भाकरी आम्हाला द्या. त्या मित्रांचा डबा खाऊन त्यांनी दिवस काढलेत तिकडं. त्यावेळेस वाटत नव्हतं कधी आपण आपल्या पोरांसाठी एक आई म्हणून? वाटत होतं पण इलाज नव्हता ना. प्रयत्न केले, भरपूर साथ दिली शिक्षणाला. त्यांच्या आत्याने पण सहकार्य केलं, आमच्या युवयाने सुद्धा मुलीच्या सासऱ्याने पण सहकार्य केलं आणि त्यांच्या मदतीनं मला म्हणजे जास्त उणीव भासली नाही. आणि एक बचत गटात मी सिद्धनाथ गटाची सचिव आहे. गटाची ती जी रक्कम गोळा होईल ती महिना अखेरला भरायची ना अगोदर जी गोळा झालेली रक्कम मी मला मुलांच्या कामे आणायची. मुलांचा फोन आला आई मला उद्या एवढं पाहिजेत, त्या गटातनं ॲडजस्ट करून मी मुलांना पैसे पाठवायचे आणि नंतर महिन्याच्या अखेरच्या तारखेला बँकेचं ती काय गटाच्या हप्ते असतील ती भरायची आणि अंतर्गत कर्ज जास्त करून माझ्याकडेच घ्यायची. आजी ज्याला गरज असेल त्यांना द्यायची, ज्याला गरज नसेल त्या दिवशी मीच त्याचा यूज केला आणि माझ्या मुलांच्या शाळेसाठी वापरला. बचत गटसुद्धा माझ्या कामी आला. आता पोरगा अधिकारी झाले. आता अधिकारी हो एवढं कर्ज झालं. 1 लाख रुपये माझ्याकडे गट होती. मुलं म्हणायची आई होऊ दे काय माझा एक पगार जाईल, जाऊ दे काय जाय होयच ती होऊ दे कर्ज पण एक पगार जायला आम्ही फेडू. तसं मला त्यातनं सहकार्य मिळालं सगळ्यांचं. आता अधिकारी झाल्यावर काय वाटते? आल्या पहिल्यांदा अधिकारी झाल्या त्यानं रिझल्ट लागला त्यावेळेस फोन केला होता का तुम्हाला येऊन सांगितलं होतं? काय म्हणलं होतं? फोन केला होता. आम्ही तिकडचे आमच्या नंदचं शेत केलं ना तिकडे शेतात रानात होतो. त्या दिवशी त्याचं एक परीक्षा होते 12 तारखेला. तो पेपर देऊन तो येणार होता, संध्याकाळी येणार आहे. मग मी रानात गेल्यावर याला म्हणलं अरे फोन कर म्हणलं तात्या येणार होता आपला विनोद ट्रॅव्हल्सने येतोय का कितीला येतोय म्हणलं आपण रानात आणखीन इकडं. मग त्यांनी फोन केला तर तो म्हणाला येणार आहे. मी म्हणला म्हणजे आता माझ्या खिशात फक्त आई 200 रुपये आहेत म्हणला. मी ट्रॅव्हल्सला तिकीट भरू शकत नाही म्हणला. मी ट्रेनने येतो पहाटे 5 वाजता येईन म्हणला मला न्यायला ये. मग तिथून आम्ही हा निघाला म्हणल्यावर मग तिकिटाला पैसे नाही तर ट्रेनने येतो म्हणल्यावर बरं म्हणलं ठीक आहे. मग तिथनं आम्ही निघालो. मग येत मग म्हणलं आता पहाटे ह्याला आणायला जायचं आहे तर गाडीला तेलसुद्धा नव्हतं ना आम्हाला पेट्रोल. मग माझ्या नातवाच्या खिशात 50 रुपये सापडले आणि माझ्याकडे 20 रुपये होते आणि ह्यांच्याकडे 20 रुपये होते. तेवढं पैसे आम्ही गोळा केलं आणि पेट्रोल टाकलं का तर मुलाला आणायचं म्हणून. तिथून पेट्रोल पंपावरनं निघालो घरी यायला. तोपर्यंत पालखी तळावर आल्यानंतर तिथंच फोन आला की आम्हाला माझा इंटरव्ह्यू म्हणजे सिलेक्शन झालं आहे. तेव्हाच आम्हाला आनंद मावेना विश्वास नव्हता. थोड्याला 1-2 किलोमीटर येईपर्यंत खरं का करत आम्ही घर गाठलं. घरी आल्यानंतर मग आम्ही आले आणि देवाला साखर ठेवली, पाया पडले आणि सगळ्यांना साखर चारली आणि तो आनंद व्यक्त केला आम्ही. आता पोरगा अधिकारी झाले, अधिकारी झाले, रडायचं हरलं आपलं. हरलं सगळं आपलं. आणि हा एक हे छप्पर काढण्याचा म्हणजे छंद मनात सुद्धा ठेवणार. जशी असेल परिस्थिती तसं राहिलो, गळक्या छपरात राहिलो. म्हणलं ह्या छपरातच आपल्याला मुलांची माझ्या इच्छा होती की ह्या छपराचं शूटिंग झालं पाहिजे माझ्या. तो आज आनंद माझ्याकडून सामावून घेतलेला आहे. म्हणजे एक वेगळा फॅक्ट आहे. पत्र्याचं छप्पर होतं आणि मुलीच्या इवायानं मदत केली. आई बोलत असताना बघा एक गावाकडं मुलगी तिचा सासरवास आणि मुलीकडून पैसे आणा असं लोक सांगतात, पण त्या मुलीच्या सासऱ्यानं सुद्धा सपोर्ट केला. खरं तर हे पाठबळ जर असलं ना तर हे काहीतरी घडू शकतं. त्यांचा सपोर्ट हा म्हणजे ते चांगल्या म्हणजे त्यांची एक आपले ते सद्गुरूंच्या विचार आहेत त्यांच्याकडे. त्यांनी आम्हाला ते दिले की तुम्ही कुठलेही कार्य करताना कधी चुकीचं करू नका, दुसऱ्यांना मदत करण्याची भावना ठेवा. ही त्यांचं मोठी गोष्ट होती आणि ते मी अभ्यास करताना पण मित्रांना
सांगण्यात ती कधी कमी पडलो नाही, कारण की इथून पुढेही का पडणार नाही ते, कारण की शिकलो आहे आम्ही त्या सद्गुरूंच्या बैठकीतून की दुसऱ्यांना मदत करा. आपल्याला मदत करणारी आता आमच्या आत्या म्हणजे शेडगे परिवारामध्ये मॅडम आहेत, ते म्हणजे ॲक्च्युली रयत शिक्षण संस्थेमध्ये ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. त्यांचं तरी म्हणजे कधी गरज लागली तर कधी पण आम्हाला त्यांनी मदत केली, जेव्हा पाहिजे तेव्हा मदत केली, कधीच अडचण येऊ दिली नाही. तसंच लेंडवे परिवारांनी पण खूप मदत केली. म्हणजे दिदीचं आमचं म्हणजे तसं दिदीचा विषय वेगळा होता. दिदीनं माझ्या 10वीच्या आधी हे भाऊ म्हणजे जेव्हा ते झाला की ॲक्च्युली ह्यात आला, भावाच्या आधी ते दिदीनं सांभाळलेलं होतं. आमच्या दोघं आम्ही डिप्लोमाच्या वेळेस नुसता अभ्यास करायचो आणि ते आवड होती ना, आम्ही त्यातच गुंतलेलो असायचो. त्यावेळेस आमचं लक्ष नव्हतं घरात काय चाललंय. त्यावेळेस दीदी support करायची. दिदीनं सगळं आमच्या दोघांचं काम दिदी करायची. एक खाजं टाकायची, काही करायची, सगळं कामं हँडल करायची. तिला घरातल्या कामाकिंवा शेतातलं पप्पाला मदत करायला आवडायची. म्हणजे एवढं काम केलं. पण हे म्हणजे तिचं खूप मोठा आधी दिदीनं सगळ्यात बेसिक फाउंडेशन म्हटलं तर दिदीचं आहे, कारण की दिदीनं त्यावेळेस खूप ती केलं. म्हणजे सण करून हँडल करून ते आम्हाला एवढा सपोर्ट भारी होता की एकदम भारी होतं. एक बहीण म्हणून तुमचा जो त्याग आहे तो खूप मोठा आहे, त्याच्या बोलण्यातून त्या ठिकाणी जाणवला. काय होता हा संघर्ष, त्यावेळची परिस्थिती, कसं त्या एक बहीण मोठी बहीण म्हणून त्याच्या पाठीमागं उभा राहिला? असं काही नाही की मी त्यांना लग्न झाल्यापासून त्रास म्हणून कसला देत नाही, माहेर तसं काहीच नेत नाही. काय असेल ती दोघांसाठी ते, मी स्वतःसाठी असं काहीच केलं नाही. शिकत असताना, शाळेला असताना त्यांच्यासाठी खूप काम केलंय, कष्ट केलंय. काय परिस्थिती होती त्यावेळेस? पप्पाची परिस्थिती खूप नाजूक होती ना. त्यांचं शिक्षण, माझा खर्च होत नव्हता. माझं सगळं माझी सासरची बघत होती. मी यांना रुपयाचा त्रास गावा दिला नाही, उलटी येईल ती ह्यांच्यासाठीच करायची. भाव नोकर लागाव ही पहिली मला तरी होती, आशा होती. रक्षाबंधनाला प्रत्येक बहिणीची भावाकडनं अपेक्षा असते. म्हणजे तुमचं रक्षाबंधन वेगळं असायचं. ओवाळणी टाकलेली ती ओवाळणी सुद्धा भावाला जायची. माझ्या मावस भावानं टाकलेली सुद्धा मी यांना देऊन जायची. मी स्वतःसाठी असं कवच काही नेलं नाही. माझ्या भावाने पण लई कष्ट केलं. आईवडिलांना तर कवाच काय भेटलं नाही वेळच्या वेळेला. आमच्या हालाकतीच लई दिवस गेलं. आता अधिकारी झालाय, अधिकारी झाला. काय वाटलं त्यावेळेस? मी स्वतः असं केलं असं म्हणतच नाही. माझ्या मिस्टरांनी पण खूप साथ दिली. त्यांची साथ असल्याशिवाय काय देणार आहे यांना आणि काय बघू लागणार. माझे सासरे पण ह्यांचं पुढं जातील ही त्यांना आशा होती. ह्यांना वेळच्या वेळेला मदत करायची. सोनं म्हणलं तर सोनं सुद्धा द्यायची. पण ती नाहीत आता ह्या जगात. त्यांना माहीत होते हे घर एक दिवस ना एक दिवस पुढंच जाणार आहे. काय सांगसाल आता सगळ्या हा माहेरच्याकडच्या लोकांना सपोर्टिव्ह इतकं सगळं उभा राहिला तुम्ही? पहिल्यापासून याची नाजूक परिस्थिती होती. मग आपली जरा बरी परिस्थिती असल्यामुळे त्यांना ते साथ दिली मी पहिल्यापासून. त्यांना अजून काही विसरलो नाही त्यांना अजूनपर्यंत मी. तर काय म्हणजे काय वेळेस त्यांना अन्नसुद्धा नव्हतं खायला घरात. जेव्हा मी दिलं तेव्हा काय मी म्हणून काय देत नाही, पण अजून बी देत असते ते. हे कोण असते ते, ही पाहुणे ही ती बी देते ते. ही नाजूक परिस्थिती असल्यामुळं मला मी देणं भागच पडायचं. आता रक्षाबंधनाचा सण झालाय, केवढी मोठी ओवाळणी भावाने दिली अधिकारी? भावानं मोठी ओवाळणी दिली. तो काय रक्षाबंधनच्या वेळेला इथं नव्हता, दुसरा भाऊ होता. मी आली त्याला राखी बांधून गेली. पण मला असं काही रक्षाबंधनला त्यांच्याकडून रुपयाची पण आशा नाही. ही ओवाळणी अधिकारी होऊन दिलेली ओवाळणी कशी आताची? ती सगळ्यात मोठी ओवाळणी भेटली सगळ्या रक्षाबंधनची. खूप मोठा अधिकारी झाला आहे ना, त्याचं खूप मनाला समाधान वाटतंय. अरे आता अधिकारी झालाय, काय अधिकारी झालाय पुढं काय वाटतं आता? अधिकारी रिझल्ट आला, आईला पहिला फोन केला, वडिलांशी भावाशी बोलला, त्यावेळेस काय भावना होती आणि कसा त्यावेळेचा आनंद होता? आनंद म्हणजे एकदम भारी वाटत होतं की एकदा असं झालं होतं की 2019ला सिलेक्शन क्लोज हुकलं होतं. ते कदाचित झालं असतं तर मला ज्या भावाला
कॉम्प्रोमाइज करायला लागलं नसतं करिअरचं त्याच्या, ते एक वाईट वाटत होतं. दुसरी गोष्ट आलं लेट आलं पण चांगलं आलं, कारण की तेव्हाच मी लहान म्हणजे जेव्हापासून ही एज्युकेशन रिलेटेड सक्सेस म्हणजे गव्हर्मेंट जॉबमध्ये विचार केला तेव्हापासून कनिष्ठ अभियंता ह्याचं ड्रीम बघितलं होतं. कारण की आमच्या सरांचं ड्रीम होतं तेच माझं होतं. कारण की त्यांनी मला एकच शब्द म्हटले एज्युकेशन करताना की तू अधिकारी होऊ शकतो. एवढ्या शब्दानं मला तेव्हापासून त्यात म्हणजे लहान वयातलं प्रेम कसं असतं कधी न संपणार, तसं त्या पोस्टशी झालं माझं. मग ती म्हणजे त्याचं प्रेम जडलं. आजकालची तरुण पोरांची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे, पण तुझं प्रेम जडलं होतं ते मला पोस्ट करायचं, पोस्ट जाऊन तुझं प्रेम. हां, म्हणजे ती जस्ट आता तुम्हाला कोणी तर म्हटलं की तू हे करू शकतो, आणि तो असं होतं की स्पेसिफिक मला सर म्हणायचे, कारण की माझे कन्सेप्शनल असू द्या किंवा वर्गात मी उत्तर आन्सरिंग म्हणा असू द्या किंवा ते समजून घेण्याची कॅपेबिलिटी असू द्या, ते बघून सरांना वाटलं, जे की आता त्यांचं नाव घेणं इथं मस्ट आहे की आपले नाता बाड म्हणून NS बाड म्हणून न्यू सातारा कॉलेजला सर होते. एकदम त्यांनी जे एक शब्द टाकला त्या शब्दावरती हे यश पण आहे. असं एकामुळं होत नाही, योगायोग येत गेले. आता मला प्रिलियमच्या वेळेस पण मी JEEचाच अभ्यास करतो, कनिष्ठ अभियंता, जी की आत्ताच्या पोस्ट की ना खूप खाली म्हणजे त्याची ज्युनियर पोस्ट आहे. त्या पोस्टसाठीच प्रिपेअर करत होतो. पण माझा भाऊ आहे शिवराज बागल म्हणून, त्यानं मला त्यावेळेस तो आला तिथं लायब्ररीला, त्यानं मला मदत केली. माझ्यासाठी तो लायब्ररीत यायचा कधी कधी. तर ही असे तो झालं. नंतर मेच्या वेळेस नंतर इथं शफीक सय्यद म्हणून आहेत आमच्या इथं शेजारचे, त्यांनी पण खूप मदत केली. छोट्या छोट्या अशा गोष्टी होत गेल्या. नंतर सिलेक्टेड झालेले राहुल बागल सर, सचिन मस्के सर, त्यांनी इंटरव्ह्यूला मदत केली. नंतर असा योगायोग एकदम जुळत गेला आणि मला इंटरव्ह्यूला पण असे माझ्या फील्ड म्हणजे आता जर मी शेतकरी आहे तर शेतीतले रिलेटेड क्वेश्चन विचारत गेले आणि मी ते परफेक्ट होतो. माझे कन्सेप्शनल बेस होतं, त्यामुळे मी इंटरव्ह्यूच्या जोरावर फक्त 0.5ने मी सिलेक्ट झालेलो आहे. कट ऑफच्या 0.5 जास्त होते मला. अरे बाप, म्हणजे एवढा कट ऑफ, म्हणजे हे सगळं कष्टाचं फळ आहे करायचं. एवढं सगळं आईवडिलांचं, भावाचं, त्याच्यानंतर बहिणीने जे कष्ट घेतलेलं होतं, ह्या सगळं कष्ट होतं म्हणून कट ऑफच्या 5 बरोबर ते देवानं जेवढं पाहिजे होतं ते दिलं. आता माझं पुढचं ड्रीम माझं आहे की असिस्टंट एक्झिक्युटिव्ह व्हायचं. ते मी आता इथून चालू करत आहे. इथे थांबणे नाही, पोस्ट स्वीकारणार आणि स्वीकारणार, पुढे चालू करणार. यश मिळालंय, परीक्षा पास झालाय, मात्र हे यशाचे साक्षीदार होणे कुटुंब तर आहेच बरोबर. आणखी काही व्यक्ती असतील आयुष्यात ज्यांना हे यश पाहायचं होतं पण ते आज सोबत नाहीत. हां सर, तेच मोठा एक लॉस आहे माझा ह्या लॉकडाऊनमध्ये झालेला. किंवा मला न सिलेक्शन, मला वाईट वाटायचं की मी करून आत्तापर्यंतचं फेल्युअर मोठं म्हटलं, हे सक्सेस झालं, सगळी सोबत आहेत, सगळे सक्सेस झाल्यागत आहे. फेल्युअर फक्त त्यांचं वाटतं आहे की ज्यांनी माझ्यासाठी केलं ते आज बघाय नाहीत. असे 2 मोठे सपोर्ट आहेत माझे. म्हणजे माझी आजी म्हणजे जी की भामाबाई भोसले, त्यांचं म्हणजे त्यांनी स्वतःचं कानातलं मोडून सोन्याचं आईला आमच्या पैसे दिले की आम्हाला तिकडे कमी पडू नये म्हणून. तिची एक बघायची इच्छा होती, तिला वाटायचं की मी जॉब नातो अधिकारी झाला पाहिजे. मग मी म्हणायचो आजी तुला मी ते करेन की मला जॉब लागला का तुला मी म्हणेल तिथे ट्रीटमेंट करीन, काय तुझ्या हेल्थ इश्यू असेल ते बघेन, तुला ॲपल्स वगैरे तुला फ्रूट्स आणून देणे. हे ड्रीम्स होते की तिला तिची म्हणजे रेग्युलर मंथली तिची काळजी घेईन, काय तिला कमी पडतं आहे का, ह्या असल्या गोष्टीचा एक विचार केला होता की मी हे करेन. ते नाही करू. जे आज असते आणि तिला जर हे समज असतं काय केलं असतं? आजी पाठीव थाप मारली असती, करून दावलं माझ्या पोरीसाठी. म्हणजे माझ्या पोरीनं हाल जे सोचलं त्याचं तू चीज केली. म्हणजे एकदम न सांगण्याची भावना आहे ती, म्हणजे असं शब्दात मांडू शकत नाही. तिला बघायचं होतं की तिच्या पोरीच्या कष्टाचं झालेलं आणि ती बघू शकलं नाही, ह्याचं वाईट वाटतं आहे. आणि नंतर आम्हाला मोठे सपोर्ट करणारे लेंडेव पाटील परिवारचे म्हणजे आमच्या दिदीचे सासरे चांगदेव पाटील, म्हणजे ते एक म्हणजे मध्येच एक्सपायर झाले. त्यांचं एक मोठा सपोर्ट होता. मग कधी पैसे लागले, कधी आता लग्नासाठी सुद्धा त्यांनी मदत केली आम्हाला. की कारण की आमच्या दिदीचे बोलणं, दिदीला बघायला आले तेव्हा आमची दिदी म्हणत होती काय बघायला आले तर आपलं काम राहिलं शेतातलं. असले एवढी शेताबद्दल ती आमच्यासाठी म्हणजे अब्दत होती दिदी. तेच ऐकून त्यांनी
एवढं डिसिजन घेतला की हीच मुलगी पाहिजे आमच्या घरी. आणि तेच आमचा स्वभाव, आमचे विचार किंवा आम्ही एज्युकेशनसाठी किती झटतो हे बघून त्यांनी जी मदत केली, पैशाची असो किंवा अदर गोष्टी, पण ही जी मदत आहे ती खूप मोठी होती. आज ते नाही आहेत. खरं वाईट वाटतं की ते असते तर. आणि ते ॲक्च्युली गव्हर्मेंट सर्वंट होते, ते म्हणजे एक महावितरणमध्ये होते, तर ते आयडॉल होते की गव्हर्मेंट सर्वंट कशा असावं ते आज ते नाही नाही आहेत. पण ह्याचं वाईट वाटतंय. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवले, जे जिता असतील तिथून खरं तर गर्वानं त्या ठिकाणी याच्यासाठी तू क्लास कुठं परीक्षेसाठी लावला, प्रिपरेशन केलं? MPSC म्हणलं का असे मोठे मोठे बुक्स बाजारामध्ये विकायला असतात, असे ठोकळ्याची पुस्तकं असतात, मग हे कसं झालं? क्लास कुठं होता, काय केलं होतं? सर ॲक्च्युली आता क्लास करायची मला गरज लागलीच नाही, कारण की मी डिप्लोमा एवढा रेग्युलर आणि एवढा मनापासून, आता प्रेमाची गोष्ट आहे म्हणल्यावर माणूस नीट करतच, आणि मी ते प्रेम नीट करत होतो, त्यामुळे मला असे सप्लिमेंटची गरजच लागली नाही. नीट केलं तर ते यशस्वी होतं. मग ते जे प्रेम झालं ते ॲक्युरेट झालं, चांगलं झालं. 3 वर्ष एवढा चांगला अभ्यास झाला होता. ग्रॅज्युएशनला गेलो. ग्रॅज्युएशनला मी कॉलेज करायचं, मला ते शिकवत होते, त्याची मला वाटायचं की मी ह्याच्याकडनं बाहेर अभ्यास करून जास्त टाईम सेव्ह करू शकतो. मग मी अभ्यास चालू केला. फक्त मी नोट्स अकॅडमीच्या घेतल्या आणि सेल्फ स्टडी चालू केला. कुठल्या क्लासची गरज नव्हती, कारण की माझ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या. मी आधीच चांगला प्रिपेअर असल्यामुळं, एकतर चांगला प्रिपेअर असणं हे बेस्ट आहे. नंतर क्लास लावून काही होत नाही, कारण की ते बेसिक कन्सेप्ट आहेत त्या रिकवर होत नाहीत. होईल, तुम्ही क्लास लावून होचाल, सिलेक्ट होचाल, पण ते अल्टिमेट जे यश आहे, मग हार्डवर्क पण तेवढंच पट्टीत करावं लागणार. जे तुम्ही लॉस केले कन्सेप्शनल नॉलेज, त्याच्या हार्डवर्क करून कोणीही करू शकतं, काय असं नाही की कोणी करू शकत नाही, पण त्याला हार्डवर्क त्याच पट्टीत जास्त करावं लागणार. तसं मी एवढं पण हार्डवर्क केलं नाही. माझं म्हणजे टायमाला करण्याचं महत्त्व ते मला तेव्हा पटलं की आता ते बेसिक कन्सेप्टसाठी पोरं विचारता की ते मला बेसिक कुठे भेटेल नॉलेज, पण ते आधीचं चांगलं असल्यामुळं मला कुठल्या क्लासची गरज लागली नाही. मी आपलं सिम्पल मटेरियल होतं, रीड करत गेलो. ज्या कन्सेप्ट समजत नव्हत्या, पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा नाही, 5व्यांदा समजतील, तरी नाही समजल्या लास्टला जाताना पेपरला समजतील, अशा दृष्टीनं. कधी काही नाही. भाऊ पण हुशार होता माझा, म्हणजे एकदम टॉप रँकर होता, त्यामुळे मी त्याला विचारायचो काय अडचण आली तर तो एकदम बेस्ट होता. मला गायडन्ससाठी एकदम म्हणजे परफेक्ट. मला बाहेर जाण्याची, कुणाला विचारण्याची गरजही लागली नाही. एकदम म्हणजे ओकेमध्ये झालं. त्याच्यामुळं वाईट दिवस होते की ह्याला हे कपडे आहेत ना, हे सिलेक्शन झाल्यानंतर घेतले त्याला. आमच्या आत्यांचे म्हणजे मुलं आहेत, त्यांनी कपडे दिलेले, म्हणजे गावाकडे कुणाला तर कपडे द्या म्हणून. असाच तो पुण्यानं आला की बहीण पण यायची ना, काय व्हायचं, ही म्हणायचं मला कपडे घ्यायचे ते. ॲक्च्युली तर पैसे नसायचे, बहीण यायची म्हणायची, मग ती आत्याने दिलेली बॅग काढायची, त्या बॅगमधून मग चांगली पॅन्ट ही काढायची, पॅन्टचे ठोकतात, आता ही येते का बघ, ती येते का बघ, तो घालायचा. त्यानंतर तो घातल्यानंतर तो हा किती छान दिसतो असं म्हणायचो. हा म्हणायचा माझी फायलाची ओपन करायच्या आधीच तुम्ही बंद करून टाकतो म्हणायचा. तोच तो कपडे घालून जायचा. त्याला अक्षरशः सिलेक्शन झालं, म्हणजे तो पुण्यातनं येत होता ना, त्यावेळेस त्याला एकच पॅन्ट होती, ती पण फाटलेली, आणि ती पण त्यांच्या मुलांची घातली होती ना. माझा हा शर्ट हा त्याच्याकडेच होता, म्हणजे हा शर्ट आम्ही दोघं एकमेकाचे कपडे वापरतो, तर ह्याला कपडे मिळले नाहीत. म्हणजे त्यानं आता हे कपडे आहेत ते सिलेक्शन झाल्यानंतर आमच्या आत्यांनी पैसे दिलेत, म्हणजे आत्यांनी सपोर्ट केला त्याला कपडे घ्यायला. हे एवढे वाईट दिवस म्हणजे ह्याला कधी कपडे नवीन घेतले नाहीत आतापर्यंत आम्ही. मला म्हणजे ते इच्छाच नसायची की पैसे चाललेत आणि कपडे घालायचे दुसरे जुने पण आहेत ते पण घालू शकतो ना, असं काय नाही, काय चांगलं दिसून करायचं आहे. मग त्यामुळे असं काय नव्हतं की माझं काही स्मार्ट राहावं असं काही ड्रीम नव्हतं. माझं ड्रीम होतं की चालतंय चालू द्या, आपलं अभ्यास चालू आहे, बस एवढंच टार्गेट होतं. ते आता ॲक्च्युली पुण्यात पहिलं सेलिब्रेशन झालं तेव्हा मित्राचे कपडे घेतले. म्हटलं अरे हे कपडे चांगले नाहीत, तू मित्र म्हणला घे, मग हे चांगले आहेत हे घाल, त्याच्यावरच गुलाल उधळला, त्याच्यावर सगळं. म्हणजे असं होतं की फाटके होते पण होते, कामापुरते होते, मग काय टेन्शन काय. खरं पुराणामध्ये राम लक्ष्मण आणि रामासाठी लक्ष्मणानं 14 वर्ष वनवास भोगला हे आपण ऐकले. मात्र खऱ्या अर्थानं भावाभावामध्ये असणारा मोठा राम
आणि हा लक्ष्मण. माझ्या लक्ष्मणासाठी रामानं स्वतःचं करिअर जे आहे ते या रामानं स्वतःचं करिअर पणाला लावलं आणि या लक्ष्मणासाठी पाठीराखा म्हणून उभा राहिला आणि एक सपोर्ट सिस्टीम म्हणून जर भाऊ आणि सगळं कुटुंब जर पाठीमागं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी यशाच्या वाटा ज्या आहेत ते यशाच्या वाटाच नाही, यशाचा हिमालय पर्वत जो आहे तो आपण पार करून जाऊ शकतो आणि तो तू करून दाखवलेला आहे. ते सांगताना आनंद. खरं तर अख्खं कुटुंबीय आज आपण बघतोय की अधिकारी झालेले लेकरू, मात्र कुटुंबाला तो संघर्ष पाहिल्यानंतर जो आनंदाचा जो हुंदका आहे जो हृदयापासून येतो आणि डोळ्यातले अश्रू हे कधीही कोणत्याही पैशानं त्या ठिकाणी विकत येता येत नाहीत. सिनेमांच्या मध्ये ग्लिसरीन लावून त्या ठिकाणी खोटं खोटं रडता येतं, मात्र खरं डोळ्यातून अश्रू यायचे असेल तर त्याच्यासाठी आनंद लागतो आणि जीवाभावाचं त्या ठिकाणी एकमेकाचं असणं लागतं आणि ते ह्या बागल कुटुंबामध्ये होतं म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हे यश जे आहे ते यश मिळालं. आणि बरं शेवटाकडे येत असताना जे आत्ताची तरुण पोरं आहेत जे अभ्यास करतायत किंवा उद्याचं करिअर करण्याच्या वाटेवरती आहेत, काही जणांची परिस्थिती आहे, काही जणांची काय त्या पोरांसाठी काय सांगशील? काहीच नाही, इथून फक्त एकच, जे आपल्याला आवडतंय, जेव्हा आपलं प्रेम आहे त्या गोष्टीकडे पळायचं. जे तुम्हाला बिझनेस असू द्या, एज्युकेशन रिलेटेड असू द्या, कारण की आतापर्यंत मी बघितले जे सक्सेसफुल आहेत ना त्यांना मिनिमम 6 ते 7 वर्ष लागले त्यात परफेक्ट व्हायला आणि काहीतरी करून दावायला. प्रोसेस स्टार्ट होते की तुम्ही कमवचाल, आता बिझनेसमध्ये स्टार्टला थोडं कमवचाल, पण जेव्हा ॲक्च्युली तुमचं नाव होईल त्याला 6 ते 7 वर्ष 8 वर्षही लागतात. तसंच इंजिनिअरिंग म्हणजे गव्हर्नमेंटचं एक्झामचं पण आहे. तुम्हाला रूप येणार नाही. तुम्हाला नाव करायचं ना मस्ट 8 ते 9 वर्ष किंवा 7-8 वर्ष तुमच्या वाईट आहे. तुम्ही त्या प्रोसेसमध्ये किती फास्ट करता तेवढे वर्ष मिनिमम लागतात. एका दिवसात कोणच होत नाही. ते तुम्ही म्हटलं तसं तेच कष्ट तर करायला लागणार. ते कष्ट केले पाहिजे. हां, कष्ट केलेच पाहिजेत. आईचं कष्ट होतं किंवा कधी असं मनानं नाउमेद झाला, कधी शिक्षण घेत असताना काही परिस्थिती आल्या तर त्या नाउमेदीतनं पुढे झेप कशी घेतली, काय केलं त्यावेळेस? म्हणजे मला कसं झालं की आता एवढं तर माहीत आहे की म्हणजे माझ्या होतंच की माइंडमध्ये की आईनं एवढं कष्ट केलं आहे, वडिलांनी केलं आहे. वडिला शेती बघायचे, जनावरांचं असायचं, घरची कामं एवढे करायची. आई अक्षरशः दीडीनं काम करायची. एका दिवशी दीडपट पगार भेटावं म्हणून दीडीनं काम करायची. जेव्हा गुरांसाठी ओझं घेऊन यायचे डोक्यावर तेव्हा वेगळं वाटायचं ते की किती कष्ट करते, तिला कसं होतं. तेव्हा ते समजत नव्हतं एवढं. तेव्हा मग आम्ही स्टडीवर जास्त फोकस होतं डिप्लोमाच्या वेळेस, तेव्हा एवढं नाही ते समजलं. पण नंतर आठवायला लागलं की जेव्हा अनसक्सेसफुल होईल किंवा जेव्हा माझं BMCत सिलेक्शन हुकलं 2-3 मार्कासाठी किंवा PWDमध्ये 4 मार्कानं कनिष्ठ अभियंता हुकली, तेव्हा खरं ते आठवलं मला. म्हणजे असं माझ्या माइंडमध्ये दुसरा ऑप्शन नव्हता, त्यामुळं नाउमेद व्हायचं ते नव्हता. पण एक अभ्यासात डाऊन येतो कधीतरी, मग त्यात राईज होण्यासाठी ते मी एकदा असं केलं होतं की वॉलपेपर तयार केला होता की ज्यात माझ्या आईचा पगार होता एका दिवसाचा 125 रुपये. त्याकडं बघितलं का अभ्यासाला नवीन रुपयाचा. म्हणजे ते होतं की कधी ऑप्शन नाही, एकच ऑप्शन, जे करायचं आहे ते परफेक्ट करायचं. म्हणजे सक्सेसफुल 100% आहे, कारण की 1 नंबर आपलाच आहे ना. असं एवढं कष्ट केलं की 1 नंबर आपला विषय संपला, आपण सक्सेसफुल आहे हे एवढं माइंडमध्ये ठेवून. असं म्हणजे आईचं ते कष्ट एकदम परफेक्ट. म्हणजे फॅमिलीत कुणी काहीच नाही, आमचं फक्त एकामेकासाठी होतं, बाकी काही नाही. सेल्फ मोटिव्ह काय नव्हता. माझ्या दिदीचा म्हणा, तिनं स्वतःचं आपलं एज्युकेशन आमच्यासाठी सोडलं, स्वतः काम केलं शेतामध्ये. हे एक मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केले म्हणून हे कदाचित यश आलं असेल मला, म्हणजे आमच्या कुटुंबाला यश आलं असेल. कोरोनाची 2 वर्ष होती, त्या 2 वर्षाचा रिझल्ट येत नव्हता, पेपर झालेले होते आणि मग ही कोरोना आला. ती परिस्थिती कशी हँडल केली? ॲक्च्युली कोरोना आला तेव्हा मी अजून जस्ट प्रिपेअर होत होतो, कारण की मार्च 20मध्ये कोरोना आला. मी अजून एवढा प्रिपेअर नव्हतो. JEEसाठी प्रिपेअर होतो, मग ती एक्झाम पुढं जात होती, जसे येईल पुढं जात होती. मग ते एक मी म्हणलं आपण म्हणजे जर एखाद्या गोष्टीला तुम्हाला टाईम भेटत असा तुम्ही त्यात अजून परफेक्ट व्हायचं, तो टाईम असतो, म्हणजे चांगला टाईम असतो. असं काही नाही की पुढं जातं आहे म्हणून काय विचार करत बसायचा की काय होईल, होय नाही असं नाही ना. माझ्याकडनं अजून अभ्यास करणार आहेत, त्यांचा कदाचित जास्त अभ्यास असेल. मी अजून ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे लास्टला किती म्हटलं तरी, म्हणून मी अजून जास्त अभ्यास करायचो की माझं अजून सिलेक्शन फिक्स जास्त व्हावं. पण त्याचं एक अपॉर्च्युनिटी असं झालं की मी त्याच्या नादामध्ये ती एक्झाम होईना म्हणून MPSCच्या नादी लागलो. MPSCचा
परीक्षा होत होत्या शेड्यूलवर, तरी MPSCनं आयोगानं घेत होते एक्झाम. लॉकडाऊनमध्ये पण ते शेड्यूल चांगलं बनवून त्यांनी एक्झाम घेतल्या. त्याच्यामधून मला ते प्रिलियम मेन्सच्या वेळेस टायमिंग भेटलं. लॉकडाऊनचा म्हणजे एवढं भारी यूज झाला की मी चांगला अभ्यास केला, माझा डिटेल अभ्यास झाला, एवढा मेन्सचा अभ्यास कव्हर झाला. लॉकडाऊनला नाव उमेद न होता संधी म्हणून मला एक्झाम पुढे गेली का मी ती संधीच म्हणून बघायचो. ते मी त्यावेळेस 1 नंबर रँकर का याची कॅपेबिलिटी असू द्या, तरी मी संधी बघायचो की मी अजून परफेक्ट होऊ शकतो त्यात. हां, मग असंच एक पॉझिटिव्ह थिंकिंग होतं, निगेटिव्ह काय नव्हतं. कष्ट बघत होतो आणि सक्सेस येणार आहे हे माहीत होतं. त्यामुळे कारण की क्लोज सिलेक्शन हुकलं तेव्हाच समजलं क्वालिटी माझ्या. पहिल्याच ती काय जस्ट विदाऊट प्रिपेअर करून जाता माझा स्कोर आला चांगला. आणि मला माहीत होतं की माझा सेल्फ कॉन्फिडन्स ह्याच्यावर काहीच नव्हता. 100% होणार हेच एकच. मी असं कधीच म्हणलं नाही. मी वेळेस प्रिलियम क्रॅक केली त्यावेळेस मी मित्रांना बोलताना मला मेन्स देण्याचा अनुभव नव्हता. मी तेव्हा मेन्सच्या तयारी करताना मी कोणाशी बोलत नव्हतो, म्हणजे जे की मेन्स दिलेत वगैरे काय नाही. मला बुक्स आहेत, मला वाचणं आहे, मला कन्सेप्ट क्लिअर करणं आहे, बस एवढं वन टार्गेट. एक्झाम कशी असो, एक्झाम बदलत राहते, एक्झाम बदलली तर मी जास्त इफेक्टिव्ह होईल. कारण की बाकीचे प्रिपेअर आहेत त्या एक्झामसाठी आहेत आणि तीच बदलली तर ती माझ्यासाठी चांगलं आहे. आणि तसंच झालं ह्यावेळेसची मेन्सचा पॅटर्न थोडासा एक्झामचा पेपर जो टाकला तो फ्रेशरला मदत करणारा होता. त्यामुळं मला कदाचित हे म्हणजे तो जर मी त्या फॉर्मॅटला प्रयत्न करत बसलो असतो की त्या पॅटर्नसाठी करतो तर कदाचित मी नसतो आज सिलेक्ट. आपण बघितलं की कुठली एक अशी चाकुरी नसते आणि माझ्यासाठी माझं कुटुंब, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, यांनी जो त्याग केला आहे, ते जे कष्ट करतायत ते कष्ट डोळ्यासमोर असतील आणि ध्येयाच्या पाठीमागं धावण्याची तयारी असेल तर आपण कुठलीही गोष्ट जी आहे ती स्वतःचा आत्मविश्वास डळमळीत जर नाही झाला तर मग मात्र उज्ज्वल यश जे आहे ते उज्ज्वल यशाला गवसणी घालता येते. आणि आईवडिलांच्या कष्टाचं, बहिणीच्या आणि भावाच्या कष्टाला सुद्धा आपल्याला न्याय देता येतो. हेच तुझ्या ह्या कष्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कोरोनाकडे संधी म्हणून बघितलं आणि माझ्या आईच्या डोक्यावरती असणारा जो गवताचा भारा आहे तो भारा मला जगण्याची नवी प्रेरणा देत गेला आणि त्याच्यामधून मी यश मिळवत गेलो. हेच तुझ्याशी संवाद साधताना त्या ठिकाणी जाणवलं. खरं तर AB मराठीच्या आमच्या सर्व परिवाराकडून तुमच्या कष्टाला, भावाने केलेला त्यागाला, बहिणीने केलेला त्याग, आईने घेतलेलं कष्ट आणि तू न सोडलेली जिद्द याला खरं तर तुझ्या ह्या यशासाठी AB मराठीच्या वतीनं मी तुमच्या सर्वांच्यासाठी आणि तुमच्या सर्वांच्या त्यागासाठी सलाम करतो. आणि या इंटरव्ह्यूमध्ये कितीही बोलत राहिलो तरी हे बोलणं संपणार नाही. का तर हे कष्ट एका दिवसाचं नाही. याच्यासाठी प्रत्येक कुटुंबानं प्रत्येक दिवसाला स्वतःच्या पोटाला आणि स्वतःच्या ध्येयाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी पाठबळ दिलेलं आहे आणि हेच पाठबळ प्रत्येकाला मिळत राहावं आणि यशाचा वाटसरू असाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण होत राहावं हीच अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून व्यक्त करतो. AB मराठी न्यूजसाठी समाधान काळे, गादेगाव.